झडपीत दोन मल्लांनी थोपटले दंड। मोहोळमध्ये दोन पाटलांमध्ये सामना। एकमेकांना आव्हान प्रति आव्हान। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे दोन्ही पाटील आमने सामने आले। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यात राजन पाटलांच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे, तर दुसरीकडे उमेश पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी, शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिले। कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं असतं की आपल्या बरोबरच्या माणसाची। उगा कुणाची चॅलेंज स्वीकारायचं लोक हसतील मला। पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे। उगा एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय ताकद त्यामुळे कुस्ती करायची असती ती आम्ही पैलवान बघून करायची असती। लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे। आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला, म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो। त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल, आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही। ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत त्यांनी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्या समोर दाखवून दिलं। हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी एक डान्स केलेला आहे तो परत एकदा तुमच्या चॅनलवर दाखवा, म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ असं समीकरण गेल्या अनेक दशकांपासून रूढ झालंय। मात्र वर्षभरात झालेल्या सलग 2 निवडणुकांमध्ये राजन पाटील गटाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं। त्यामुळे हे समीकरण मोडीत निघालं। आधी विधानसभा निवडणूक आणि आता नगर परिषद निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीनं राजन पाटलांना पराभवाचा धक्का बसला। मोहोळ नगर परिषद निवडणुकीत राजन पाटील समर्थक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा उमेश पाटील यांच्या खेळीनं पराभव झाला। मोहोळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या 22 वर्षीय उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी विजय मिळवत इतिहास रचला। आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत राजन पाटील आणि उमेश पाटील हे दोन्ही नेते राजकीय रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकले। मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षमय अशा प्रकारचा हा तालुका झालेला आहे, आणि दुसरीकडे सगळे एकत्र आले। त्याचं कारण की त्यांना माणसंच मिळालं नाहीत, म्हणून करता सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात। अतिशय केविलवाणी परिस्थिती त्यांची येत्या निवडणुकीमध्ये होणार। आमच्या सोबत असलेली मोहोळ तालुक्याची गर्दी आणि त्यांची अर्ज भरतानाची गर्दी याची जरा तुलना करून बघा। आणि शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आम्ही काही विरोधकांना कमी समजत नाही, निवडणुकीमधलं आव्हान कमी समजत नाही। आम्ही ताकदीने निवडणूक लढवतो, आणि या मोहोळ तालुक्याच्या जनतेचा जो निर्धार आहे तो निर्धार जो आहे तो अनगरकर परिवाराला त्या मोहोळच्या सर्व प्रकारच्या सत्ताकारणातून हद्दपार करणं, कारण ही विकृत मनोवृत्तीची लोक आहेत, हे वारंवार त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून हे सातत्याने लक्षात येतं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगरची नगर परिषद निवडणूक राज्यभर गाजली। ही निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी विजय सेलिब्रेशन करताना अजित पवारांना थेट आव्हान देऊन टाकलं होतं। अनगरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील विजयी झाल्या। मात्र या निवडी विरोधात उज्ज्वला थिटेंनी कोर्टात धाव घेतली। अनगर नगर परिषदेत भाजपची सत्ता आली असली तरी मोहोळमधील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी राजन पाटलांना धक्का दिला। आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा राजन पाटील विरुद्ध जिल्ह्यातील इतर नेते असा सामना रंगणार आहे। या निवडणुकीत कोण बाजी मारणार
याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.